नमस्ते. आमच्या शासकीय योजना ए टू झेड या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा आणि उपयुक्त विषय घेऊन आलो आहोत, तो म्हणजे मोफत पिठाची गिरणी ही योजना. राज्यातील महिलांना आर्थिक ताकद देण्यासाठी राज्य प्रशासन अनेक उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकार महिलांसाठी अनेक सामाजिक योजना राबवत आहे. सरकार आता मोफत पीठ गिरणीतील महिलांना मोफत पिठाची गिरणी देणार आहे. या कार्यक्रमाद्वारे सरकार 100% अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी देणार आहे. महिलांचा आर्थिक स्तर उंचावणे आणि त्यांना गावात नोकऱ्या देणे हे या कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. पिठाची गिरणी योजना महिला घरबसल्या काम करू शकतील आणि पिठाच्या गिरणीतून चांगले उत्पादन मिळवू शकतील, ज्यामुळे राज्यातील महिला आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांना आर्थिक सक्षमीकरण मिळू शकेल. आणि मोफत पिठाची गिरणी योजना ते काय आहे, या योजनेचा फायदा कोणाला होऊ शकतो, मी या गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये सांगत आहे, त्या लक्षपूर्वक ऐका. आणि या योजनेसाठी आपण कसा अर्ज करू शकतो, कोणती कागदपत्र आवश्यक आहेत तेही आपण पाहूया. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्र सरकारचा महिला आणि बालविकास विभाग मोफत पीठ गिरणी योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख करीत असतो. या कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट महिलांचे सक्षमीकरण करणे आहे. त्यांना घर बसल्या काम करू शकतील आणि अशा नोकऱ्या देणे आहे. या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोफत पिठाच्या गिरण्या मिळणार आहेत, जेणेकरून ते त्यांची कंपनी सुरू करू शकतील. महिलांना स्वतंत्र आणि शक्तिशाली बनण्यास मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत असतं. मोफत पीठ गिरणी योजनेचे उद्दिष्ट महिलांचे सक्षमीकरण करणे हेच आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाते. महाराष्ट्र शासनाची मोफत पीठ गिरणी योजना राज्यातील महिला नागरिकांसाठी महत्त्वाच्या योजनाविषयी आहे. महिलांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे उद्देश आहे. मोफत पिठाच्या गिरण्या घेणाऱ्या महिलांना सरकारकडून आर्थिक मदत मिळत असते. परिणामी घराची काळजी घेण्यासोबतच स्त्रिया पिठाची गिरणी चालवून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतात. परिणामी ते अधिकच स्वावलंबी होत आहेत. ते घरून काम करणे, त्यामुळे तिला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकार महिलांसाठी नवीन उपक्रम आणत आहे. सरकारने सामान्य रहिवासी आणि महिलांना मदत करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये या योजनेबद्दल आपल्याला माहिती देत आहोत. ही मोफत पिठाची गिरणी ही योजना महाराष्ट्र राज्य सरकार आता महिलांना मोफत पिठाच्या गिरण्या देणार आहे. महिलांना पिठाची गिरणी विनाशुल्क आणि फ्री म्हणजे संपूर्ण अनुदानासह मिळणार आहे. या व्यतिरिक्त लोक घरबसल्या त्याचा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतात, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतात आणि कुठूनही काम करू शकतात. कमी व्यवसाय असलेल्या ग्रामीण कुटुंबातील महिला या कार्यक्रमाचा लाभ घेण्यास पात्र आहेत. याचा फायदा मात्र चांगल्या महिलांना नोकऱ्यामुळे होईल. ते स्वतः उभे राहण्यास सक्षम असतील, हे या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. महिलांसाठी मोफत पीठ दळण्याच्या योजना राबवल्या जात आहेत. महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्त असू शकत नाही. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी 1,20,000 रुपये मोफत पीठ गिरणी योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय 18 ते 60 दरम्यान असावं आणि उत्पन्न 1,00,000 ते 1,20,000 पर्यंत असावं. उद्देश आहे या योजनेचा महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. आणि लाभार्थी कोण असेल तर गरीब कुटुंबातील महिला असेल. आणि लाभ कसा असेल तर 100% अनुदान या पिठाच्या गिरणीच्या योजनेसाठी दिले जाणार आहे. या योजनेच्या महिलाचे आर्थिक उत्पन्न वाढवू शकेल, हे उद्दिष्ट आहे पिठाची गिरणीच्या योजनेचे उद्दिष्ट. या योजनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे प्राथमिक ध्येय आहे. ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारणे, महिलांना स्वतंत्रपणे उभा राहण्यास सक्षम करून त्यांना शिक्षित करणे, महिलांचा आर्थिक विकास, ग्रामीण महिलांसाठी घरगुती व्यवसाय उभारणे आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे या योजना आश्चर्यकारक
फायदेशीर ठरणार आहे त्यांच्यासाठी. मोफत पिठाची गिरणी ही योजना महिला व बालकल्याण विभागातर्फे मोफत पीठ गिरणी योजना सुरू करण्यात आलेली आहे. पिठाची गिरणी योजनेच्या लाभार्थ्यांना स्वतःहून कोणतेही पेमेंट करण्याची गरज नाही. मोफत पिठाची चक्की योजना ही कार्यक्रमाचा लाभ कोणत्याही खर्चाशिवाय मिळू शकतात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मोफत पिठाची गिरणी योजनेचे लाभार्थी ही योजना राज्यातील कमीत कमी उत्पन्न असलेल्या घरातून आलेल्या महिलांसाठी खास करून आहे. याचे फायदेही आहेत. कंपन्या सुरू करू शकतात महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढेल. या योजनेच्या मदतीने महिला कामावर न जाता घरी राहून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतात. या योजनांमुळे महिलांना नवीन नोकऱ्या मिळतील. या योजनेअंतर्गत महिलांना पिठाच्या गिरणीवर 100% अनुदान मिळेल. या योजनेमुळे राज्यातील महिला स्वतःच्या 2 पायावर उभा राहून त्यांचे स्वातंत्र्य आणि स्वावलंबन विकसित करू शकतील. मोफत पिठाची गिरणी योजनेचे नियम काही आहेत. केवळ महाराष्ट्रातील रहिवासी महिला पदासाठी अर्ज करण्यास पात्र असावेत. योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी उपलब्ध आहे. योजना फक्त ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी उपलब्ध आहे. योजना शहरामध्ये राहणाऱ्या महिलांना मदत करणार नाही. अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरी करत असल्यास तो या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. जर एखाद्या महिलेने केंद्र किंवा राज्य सरकारच्या कार्यक्रमांतर्गत पिठाच्या गिरणीतून लाभ घेतला असेल तर ती या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाही. या योजनेच्या लाभासाठी पात्र होण्यासाठी अर्ज करणारी महिला 18 ते 60 वयोगटातील असणे महत्त्वाचे आहे. अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न दरवर्षी 1,20,000 पेक्षा जास्त नसावे. या व्यवस्थेचा लाभ प्रत्येक कुटुंबातील एक महिला किंवा मुलीलाच एका मिळणार आहे. कागदपत्र काय लागणार आहेत योजनेसाठी? अर्जदाराचा आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, पिठाच्या गिरणीचे कोटेशन, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, ईमेल ID, लाईट बिल झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा फोटो. महिला अर्जदारासाठी 12वी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा कमी असल्याचा दाखला तहसीलदारांच्याकडून किंवा तलाट्याचाही दाखला आवश्यक आहे. पिठाची गिरणी ही योजनेचा लाभ रद्द होण्याची काही कारणं आहेत. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी नसेल तर अर्ज रद्द होतो. एका वेळी फक्त एकच अर्ज सादर करावा. 2 एकाच वेळी सादर केले त्यापैकी एक रद्द केला जाईल. अर्जदार महिलेने यापूर्वी अन्य सरकारी कार्यक्रमांतर्गत पिठाच्या गिरणीचा लाभ घेतला असेल तरीही अर्ज रद्द केला जातो. अशी ही पिठाच्या गिरणीच्या योजनेची प्रक्रिया आहे. मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी तुम्ही अर्ज करणे आवश्यक आहे. पिठाची गिरणी योजनेचे ऑफलाईन अर्ज करणं सुरू आहे. विनामूल्य आहे हे ऑनलाईन करण्याचा कोणताही मार्ग नाही. उमेदवारांनी प्रथम जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिल्हा महिला व बाल विकास कल्याण विभागाकडे पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. तो अर्ज घ्या आणि ते विचारत असलेली प्रत्येक फील्ड अचूकपणे भरा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे त्यांच्याशी जोडलेली असणे आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रासह अर्ज दाखल करणे आवश्यक आहे आणि अर्ज फॉर्म संलग्न करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे अर्ज भरून तुम्ही मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ घेऊ शकता. पिठाची गिरणी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास विभाग जवळच्या ग्रामपंचायतीला भेट द्या. मोफत पिठाची गिरणी योजनेचा कुणाला मिळतो लाभ? ग्रामीण महाराष्ट्रातील महिला राज्याच्या मोफत पीठ गिरणी योजनेसाठी अर्ज करू शकतात. पिठाची गिरणी योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते? पिठाची गिरणीच्या एकूण खर्चापैकी 100% रक्कम पिठाची गिरणी योजनेअंतर्गत अनुदान म्हणून दिले जाते. मोफत पिठाची गिरणी योजनेचा काय उद्देश आहे? महाराष्ट्र राज्य महिलांना रोजगाराच्या संधी देणे, त्यांना स्वतंत्र होण्यास मदत करणे हे या योजनेचे प्राथमिक आणि मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत सरकार अल्प उत्पन्न गटातील कुटुंबासाठी मोफत पिठाची गिरणी पुरवत आहे. या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे महिलांना उद्योजिका बनवून त्यांना स्वावलंबी करणे आणि कुटुंबाच्या उपजीविकेस हातभार लावणे. तर हे पहा महिलांनो, ही अति महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी की
जे खेडेगावातील लोक आहेत त्यांच्यासाठी ही खास योजना आहे. त्यांनी या योजनेचा लाभ घ्या, चौकशी करा, कागदपत्र तयार करा आणि या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्या. तुम्हाला अशीच अचूक बातमी ही वाटत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त खेडेगावातील लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अनेक बहिणीला या गोष्टीचा, या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.